नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी पेन्शन योजना या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 1 मे 2025 पासून जी काही पेन्शन आहे त्याचं वितरण होणार आहे. परंतु तत्पूर्वी तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचं जे काही अनुदान आहे त्याचे पैसे जमा झालेत का ते नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवायचं आहे, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना कळेल कोठे पैसे जमा झालेत. नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे मिळत का. त्याचबरोबर मागील थकीत पैसे म्हणजेच मागील 2 ते 3 महिन्यापासून तुम्हाला पेन्शन मिळत आहेत का ते देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला कळवायचं आहे. तर आता या ठिकाणी संपूर्ण काही माहिती पाहत आहोत. कोणाला किती पैसे मिळणार आहेत, त्याचबरोबर 1 मे 2025 पासून कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे, संपूर्ण काही अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वात प्रथम तुम्हा सर्वांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता काही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, नुकतंच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याची पेन्शन ही जमा झाली आहे. तर काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर अशातच आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मे महिन्याची पेन्शन वितरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामध्ये आता लाभार्थ्यांना मे महिन्याची देखील पेन्शन आता लवकरच मिळणार आहे. ती कधी मिळणार आहे ती संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा जो काही महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे तो दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, ज्याचा विषय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. तर आता या ठिकाणी संपूर्ण काय शासन निर्णय काय सांगतोय ते या ठिकाणी आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी पेन्शन योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अर्थसहाय्याच्या वितरणाबाबत हा महाराष्ट्र शासनाकडून जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामध्ये आता निराधारांच्या खात्यावरती जी काही पेन्शन आहे म्हणजेच मे महिन्याची पेन्शन लवकरच खात्यावरती जमणार आहे. तर ती कधी जमणार आहे ते पाहू शकता. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे माहे डिसेंबरपासून राज्यातील सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जे काही अर्थसहाय्याचे वितरण आहे ते DBT मार्फत राज्यातील सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमवत आहे. अशातच आता या ठिकाणी पाहू शकता राज्यातील जे काही निराधार योजनेतील लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचे जे काही अर्थसहाय्य त्याचे वितरण झाले या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता. तर यामध्ये जी.आर.मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे राज्यातील सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या अर्थसहाय्याचे वितरण झाले. आता या ठिकाणी लाभार्थी वाट पाहते ते म्हणजे मे महिन्याच्या अर्थसहाय्याचे वितरण संदर्भात. तर आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून जे काही निधी आहे त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती निधी उपलब्ध झाला आहे, या ठिकाणी संपूर्ण काही अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर हा जो काही संपूर्ण शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण काय शासन निर्णय पाहू शकता. तर आता या ठिकाणी लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अर्थसहाय्याचे वितरण लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमवणार आहे. तर आता ते कधी जमणार आहे त्याचं नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर असं होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार.